पुढच्या बातमीकडे वळतोय। महाबळेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। सार्वजनिक सुट्टी आणि पर्यटकांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या उद्भवलेली आहे। पोलीस यंत्रणेच्या वतीने नियोजन न झाल्याने पर्यटकांनी आता संताप देखील व्यक्त केलेला आहे। वाहतूक कोंडीमुळे पर्यटक आणि वाहन चालक आता त्रासल्याचं देखील पाहायला मिळतंय। ही दृश्य देखील आपल्याला दिसतायत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। कोणत्याही प्रकारे वाहतुकीचं योग्य नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं नाहीये आणि त्यामुळे आता प्रवाशांनी देखील मनस्ताप व्यक्त केलेला आहे। तर महाबळेश्वरमध्ये ही मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। सार्वजनिक सुट्टी आणि पर्यटकांमुळे ही गर्दी सध्या पाहायला मिळते। तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। आपण पाहूयात। महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये आता शनिवार रविवार सलग सुट्ट्यांमुळे पूर्णतः महाबळेश्वर पाचगणी हे गजबजलेले आहे। मात्र महाबळेश्वर परिसरामधील हजारो गाड्या या ट्रॅफिक जामच्या समस्येने अडकलेल्या असल्याचे दिसून येते। आपण पाहू शकतो महाबळेश्वरच्या या मुख्य रस्त्यावर सलग 7 ते 8 किलोमीटरच्या अशा वाहतुकीच्या रांगा लागलेल्या आहेत आणि त्यामुळे पर्यटनासाठी आलेले अनेक पर्यटक खऱ्या अर्थाने निसर्गाचा आस्वाद घ्यायला आलेले आहेत। मात्र त्यांना तासनतास ट्रॅफिक जामच्या समस्येमध्ये समोर आणि अडकण्याची वेळ आलेली आहे। एकंदरीतच महाबळेश्वर परिसरातील असणाऱ्या पोलीस यंत्रणा मात्र कुठेही या ठिकाणी सतर्क असल्याचं दिसून येत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी देखील आहेत आणि पर्यटकांनी देखील या संदर्भात संताप व्यक्त केलेला आहे। सलग कायमस्वरूपी महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरातल्या रस्त्यांवर ट्रॅफिक जामच्या समस्येने अनेक पर्यटक या ठिकाणी आल्यानंतर मात्र या ट्रॅफिक जामच्या समस्येला त्यांना सामोरे जाण्याची वेळ येत आहे। कॅमेरामन वसीम साहेब, इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। पेट्रोल पंपापासून ते लेकच्या पार्किंगला गाड्या घुसतात, तिथं प्रॉब्लेम होतो आणि पेट्रोल पंपावर लाईन लागते, त्याच्यामध्ये तिथे अडचण होते, त्याच्यामुळे दोन्ही साईडची ट्रॅफिक जाम होते। याच्यावर मार्ग काढावा, लवकर याच्यावर ट्रॅफिकचं काय तर सोल्युशन लवकर, लोकांना खूप त्रास होतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।